तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी आज आलो आहे बोरवलीला फॉन्सिका रिसॉर्टवर. रिसॉर्ट हा बीच साईडला आहे. खूप भारी आहे रिसॉर्ट, कारण बाजूला रिसॉर्ट आहे आणि बाहेर त्याच्या बीच आहे. तर खूप भारी आहे. बाकीचा व्ह्यू तुम्हाला मी नंतर दाखवेनच. बघा, तुम्ही कुठेही जाऊ नका, यूट्यूबवर राहा. बाकीचा व्ह्यू तुम्हाला सर्व दाखवणार. चला मग भेटू आपण. तर असा रूममध्ये बेड सिटिंग होत्या. खूप मस्त वाटतं खालीवर. तर इथे एकूण 8 जण माणसं आरामात झोपू शकतात. तर रूम पण खूप मोठा होता. बाहेर गॅलरी होती. गॅलरीतून आपल्याला बीच दिसतो. तर खूप मस्त रूम होता. वरती जायला पायऱ्या पण आहेत. तर आता दिलाय नाश्ता आम्हाला. भजी चाय आहे. गरम गरम आहे का बघतो. मस्त भजी आहे, भारी आहे भजी. बाकी हा व्ह्यू असा आहे, खूप भारी वाटतो, एकदम भारी. असा बीच आहे बघा. बीच खूप भारी आहे. फॉन्सिका बीच रिसॉर्ट इथे आहे बसण्यासाठी. डीजे लावलाय, खूप भारी असतो. बघा, हा आहे फॉन्सिका गेट. आणि आता मी तुम्हाला बाकीचा व्ह्यू दाखवणार आहे सर्व आतमधला. तर खूप भारी आहे, पाऊस येतोय बारीक बारीक. तर हा एक गेट, हा आहे फॉन्सिकाचा मेन गेट. इथून एंट्री चालू होते. तर बारीक बारीक पाऊस लागता. तर झाडं पण खूप आहे तिथे माडाची, कारण बाजूला बीच साईडला माडाची झाडंही असतातच. आणि रिसॉर्ट पण खूप भारी आहे. बंगले टाईप रूम आहेत. रूमचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलाच. तर बघा रिसॉर्ट पूर्ण. तर हा आहे रिसेप्शन रूम. इथे तुम्ही एंट्री करू शकता. आणि इथे आम्हाला जेवणाची पण व्यवस्था होती. बसायला सिटिंग पण आहे इथे. थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला अजून एक बंगला टाईप दिसतो. इकडे आमची रूम होती आतमध्ये. आणि फोटो काढायला पण खूप व्ह्यू मस्त आहे इथे. माडाची झाडं तर खूपच आहेत. आणि थोडंसं पुढे आलं की लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन आहे. हे बघा गार्डन. आणि बीच साईडला नाश्ता वगैरे करायला इथे मस्त सिटिंग केलेली आहे. तर आम्ही सर्वजण भजी खात होतो. भजीने आम्हाला चाय नाश्त्याला दिलं होतं संध्याकाळी. आणि इथे पण खूप मस्त आहे सिटिंग. बघू शकता तुम्ही. इथे वाटते जेवण भेटतं. जेवणाची सिटिंग खूप भारी आहे. बसण्याची सोय वगैरे खूप मस्त केली आहे. अरेंजमेंट खूप भारी आहे. आणि त्याच रात्री इंडिया आणि साऊथ आफ्रिका फायनल पण होती. त्यामुळे अजून खूप मजा आली, कारण रूममध्ये होता TV. आता होती मॅच फायनल. तर काय मॅचेस बघत होतो.
बघा आता टॉर्च उडवत आहेत. बॅटिंग बॅटिंग. एक इनिंग झाली, पोटात पडलेली आग, म्हणून आम्ही इलाव खाली जेवूक. मस्तपैकी चिकन होता, भाकरे पण होते, मस्तपैकी रगड लाव. पुन्हा आहे ना जेवताना मॅच बघित होता, इथे पण मजा आली जरा मॅच बघायला. यस यस यस. इथे फायनल हरता हरता जिंकलेली आहे इंडिया. काय फायनल जिंकली आहे. तर 2 बॉलामध्ये पाहिजे होते 9 रन. मी होतो रेडी नाचायला, चादर विदर घेऊन होतो, म्हटलं आईला उडवून देतोय. तर 2 बॉलात 9 पाहिजे होते. खूप मजा आली. मॅच तर बघितली सर्वांनी, खूपच भारी झाली मॅच. बघा पुढे. Sharma, ICC Men's T20 Cricket World Cup Champions 2024. तर आम्ही पुन्हा सकाळी रिसेप्शन हॉलमध्ये नाश्ता करायला आलो. नाश्त्यामध्ये होते कांदे पोहे, अंडा भुर्जी आणि मिसळ पाव. तर जेवण खूप भारी होतं, असं नाही की जेवण वाईट नाही होतं, पण जेवण खूप मस्त होतं. पण इथे एक इश्यू होता, तो पाण्याची व्यवस्था नाही. पाणी विकत घ्यावं लागतात बॉटल. असा रिसॉर्ट मी पहिल्यांदाच बघितला जिथे पाणी विकत घ्यावं लागतं. तुम्ही येत असाल तर पहिलं विचारा, कारण रूममध्ये पण बाथरूम क्लीन नाही होता पहिली गोष्ट, आणि मेन इश्यू म्हणजे पाणी विकत घ्यावं लागतं. तर आम्ही नाश्ता वगैरे करून स्विमिंग पूलमध्ये जात होतो. तर स्विमिंग पूल पण खूप मोठा नाही, पण आहे, बऱ्यापैकी आहे, पण खूप लहान आहे. दाखवतो तुम्हाला मी स्विमिंग पूल. आता आम्ही बीचवर आलो आहे फिरण्यासाठी. तर हा आहे स्विमिंग पूल. खूप लहान आहे, पण बरा आहे, इतका पण मोठा नाही. त्याच दिवशी बीचवर क्रिकेटच्या मॅची होत्या, प्लस तिथे बँजो पण आणलेला होता. खूप मजा आली मॅच बघायला. हा रिसॉर्ट गोराईमध्ये आहे, कॉन्सिका म्हणून. तर इथे पर पर्सन 2250 रुपये आहे, परंतु सुविधा खूप बेकार आहेत.
पाणी बाहेरून घ्यावं लागतं, पुन्हा बाथरूम क्लीन नाही, बाकी नीट आहे सर्व, जेवण वगैरे ठीक आहे. यायचं असेल तर पहिलं नीट विचारून इथे तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना.